हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय कृष्णा आणि भक्ती ह्या दोघीजणी झोपलेल्या असतात. जसंच घरामध्ये ऊन येऊ लागतं तशी लगेचच आता कृष्णा उठते आणि तिच्या त्या उशीवरून हात फिरवत असते. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंतसुद्धा झोपेतनं जागा झालेला असतो आणि तो सुद्धा कृष्णाच्या उशीवरती हात फिरवत असतो. आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू माझ्यापासून कितीही लांब गेली असशील ना तरीही तुला मी परत घेऊन येईन. तर इकडे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार आता तुमच्याशिवाय जगण्याची रोज मला सवय करून घ्यावी लागणार आहे. तुमच्याशिवाय रोज राहावं लागणार आहे. त्याबरोबर इकडे सावित्रीने आता बाळजाबाईंची साडी नेसलेली असते आणि बाळजाबाई कशा रुबाबात चालतात तशी चालत असते. इतक्यात त्या ठिकाणी बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई सावित्रीने आपली साडी नेसलेली पाहून चिडतात. बाळजाबाई लगेचच म्हणतात, सावित्री काय हे समज. त्यावर सावित्री म्हणते, अहो बाळजाबाई असं काय करता, आता आपण खरोखर विहीनबाई होणार नाही का, म्हणून मग आता तुमच्यासारखं मला बिरुबाबात राहायला पाहिजे ना म्हणून. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय म्हणलीस विहीनबाई. त्यावर ती म्हणते, अहो होय मग. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही शेतावर जाण्यासाठी तयार होत असते, आवरत असते. तिने आता ड्रेस घातलेला असतो, शर्ट घातलेला असतो, त्याच्यावरती आता ती मंगळसूत्र घालते आणि जेव्हा ती आता कुंकू लावायला करंडा हातात उचलते त्यावेळी तिला आठवतं की दुष्यंतने तिला कुंकू लावलं होतं पुन्हा एकदा आणि तो तिला म्हणाला होता की कृष्णा गेल्या वेळी तुला जे कुंकू लावलं होतं ती जबाबदारी म्हणून, पण आज तुला जे कुंकू लावतोय ते नात्याची साक्ष म्हणून. आणि मग ते आठवत कृष्णा कुंकू लावते. तर इकडे बाळजाबाई बघत असतात आणि बाळजाबाईंसमोर सावित्री बाळजाबाईंसारखा रुबाब करत असते. सावित्री म्हणते, तुम्ही कसं करतायचं ते, हां ह्या असं खुर्चीत येऊन बसता आणि मग म्हणता, ए कोण आहे रे तिकडं. मग तो कोण नोकर आहे तुमचा, महादू. मग महादू येतो. नाही महादू येत नाही डिरेक्ट, तुम्ही महादूला हाक मारता, महादू ए महादू कुठं राहिला. त्याबरोबर मग महादू येतो. मग तुम्ही महादूला सांगता, ए जा मला चहा घेऊन ये, 2 कप साखर एक्स्ट्रा. त्याबरोबर मग महादू जातोय. तर इकडे बाळजाबाईंना मात्र हे सगळं बघून खूपच जास्त इरिटेट होत असतं. त्यांना या सर्व गोष्टींनी राग येत असतो. त्याबरोबर बाळजाबाई सावित्रीकडे येतात आणि म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली माझी साडी नेसायची आणि ह्यो काय अवतार करून घेतलायस आणि कशासाठी, कुणी सांगितलं होतं तुला हे समज करायला. त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणते, अहो बाळजाबाई चिडताय कशा पायी, बघा मी सांगतो, आता आपण खरोखर विहिणी होणार नाही का. त्यावर बाळजाबाईंना कळत नाही. मग सावित्री म्हणते, अहो अजून समजणं झालं हो तुम्हाला, बरं मी अजून सुटसुटीत सांगतो. अहो आता माझी पूजा आणि दुष्यंत सरकार ह्यांचं लगीन झालं की मग आपण खरोखरच्या विहिणी होणार. मग आपल्याला असं एकीमेकीसारखं राहायला हवं ना मग मी तुमच्यासारखी रुबाबात दिसायला पाहिजे का नको. आता बघा आपण दिसतोय का नाही एकदम सेम टू सेम डिट्टो. हां आता थोडाफार फरक आहे म्हणा, पर म्या तुमच्यासारखी अशी दागिन्यांनी मडले का नाही की मग बघा तो फरक बी मिटून जाईल. समजा कसं सेम आहे, फक्त दागिन्यांची तेवढी कमी राहिली काय. बघा की बाळजाबाई अहो बघा. असं म्हणत आता सावित्री ही बाळजाबाईंच्या शेजारी जाऊन उभी राहते. मग बाळजाबाई तिला म्हणतात, माझ्यासारखं दिसायचं आहे तुला. त्यावर सावित्री ही लगेचच म्हणते, अहो मग आता दिसावं तर लागणार ना. त्याबरोबर बाळजाबाई तिचा हात खेचत तिला आरशात घेऊन जातात आणि आरशात घेऊन म्हणतात, माझ्यासारखं दिसायचं आहे तुला, हां माझ्यासारखं दिसायचं आहे ना, थांब आता बघ. आणि मग बाळजाबाई ह्या तिच्या चेहऱ्याला काजळ बोटाने लावून टाकतात सगळ्या आणि म्हणतात, बघ आता बघ कशी दिसायल्यास, हां बघ की कशी दिसतेस. माझ्यासारखं दिसायचं होतं ना तुला, लक्षात ठेवायचं. गप गुमान गाशा गुंडाळायचा आणि तुझ्या त्या दळभद्री करंट्या लेकीला घेऊन इकडनं निघून जायचं, समजलं नवं. आणि पुण्यांदा माझ्या नादी लागायचं नाही. माझ्या साडीला हात लावायची हिंमत केली आहेस एकदा, पुन्हा नाही या, निघ. एवढं बोलून बाळजाबाई लगेचच सावित्रीला तिकडनं जायला लावतात. खरं तर सावित्रीला वाटलेलं होतं की बाळजाबाई खुश होतील तिने त्यांची साडी नेसलेली बघून, पण बाळजाबाई तर भरपूरच चिडल्या आणि तिला हकललंसुद्धा. तर दुसऱ्या बाजूला आता भक्ती येते आणि कृष्णाला विचारते, कृष्णे अगं काय काय ह्यो अवतार केलायस,
कृष्णा म्हणते कसला अवतार? त्यावर भक्ती म्हणते अगं तुझ्या ह्या अवताराबद्दल बोलायलोय म्या कृष्णे, विसरलेस काय? रांगडे पाटलांची सून आहेस तू आणि मग ह्यो समजा अवतार असला, काय चाललंय काय नेमकं तुझं? त्याबरोबर मग कृष्णा म्हणते भावा आता ऐका नाही, तुझ्यासमोर जी उभी आहे ना ती फक्त भैरूनाना कोल्हापुरेंची लेख आहे, रांगडे पाटलांची सून नाही. त्यामुळं आता म्या बरोबर आहे आणि चला आता वावरात जायला हवं, कामं करायला हवी, म्हणून ह्यो अवतार. त्यानंतर मग कृष्णा आता शेतावरती गेलेली असते आणि आता तिने कामं करायला सुरुवातसुद्धा केलेली असते. तर आता दुष्यंतसुद्धा शेतात आलेला असतो. दुष्यंतने तोंडावरती रुमाल घेतलेला असतो आणि तो बरोबर कृष्णा ज्या ठिकाणी काम करत असते ना त्याच ठिकाणी काम करायला गेलेला असतो. मग काय, कृष्णा ही दुष्यंत जवळ आल्यावर जरा लांब जाते. दुष्यंत तिच्या आणखीन जवळ जातो. कृष्णा आणखीन जवळून लांब जाते. दुष्यंत आता तिसऱ्या वेळी तिचा सरळ हात पकडतो. त्यावेळी कृष्णा त्याच्यावर कोयता उगारते आणि म्हणते तुझ्या तर आता. त्याबरोबर आता दुष्यंतच्या तोंडावरचा रुमाल बाजूला होतो आणि दुष्यंत हसतो. त्याबरोबर मग कृष्णा ही दुष्यंतकडे बघतच राहते. म्हणजे तिला दुष्यंतचा हा अवतार बघूनच आश्चर्य वाटलेलं असतं आणि ती म्हणते हे दुष्यंत सरकार तुम्ही? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो हो मी. त्याबरोबर आता सगळीच लोक उठून उभी राहतात आणि आता बघत असतात की दुष्यंत आणि कृष्णा हे असे एकत्र उभे आहेत. त्याबरोबर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो मी सुद्धा शेतात काम करतो ना. त्याबरोबर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार हे बघा तुम्ही उगाच या समद्यात पडू नका, ही समधी कामं तुम्हाला नाही जमायची. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो असं का बोलताय, जमल की कारभारीणबाई. त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार उगाचच्या उगाच जे जमणार नाही का नाही त्यामध्ये माणसानं पडूच नाही, समजलं का? दुष्यंत म्हणतो आव पुन्हा तेच बोलायला आहे, जमल की आम्हाला बी. कृष्णा म्हणते आम्ही म्हणलं ना हे समजं काम तुम्हाला झेपायचं नाही, उगाचच्या उगाच इथं येळ वाया घालवण्यापेक्षा घरला जावा. त्यावेळी मग दुष्यंत मागून म्हणतो तसं काय आहे ना, आमची कारभारीण हाडाची शेतकरी आहे. मग आता आमच्या कारभारणीला जर एवढं जमतं तर आमासनी बी जमल की हळूहळू थोडं थोडं काय. त्याबरोबर मग आता कृष्णा हे काहीच बोलत नाही. त्यानंतर आता दुष्यंत आणि बाकी सगळ्यांनीच मिरचीचा तोरा तुझा मिरचीचा बांधा, टमाट्याचे गाल तुझे, लिंबावानी ओट या गाण्यावरती कृष्णासाठी डान्स केलेला असतो आणि कृष्णाचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सगळेच खूप खुश असतात. दुष्यंत तर फुल एनर्जी के साथ एक्साइटमेंटमध्ये नाचत असतो. त्यावेळी मग कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार काय चाललंय तुमचं? अहो नाही जमणार तुम्हासनी ही समधी कामं, झालं ना टाईमपास करून, मग आता जावा तुमच्या आयुष्यात सुखी राहावा, तुम्हाला तुमचं आयुष्य लखलाभ आणि मला माझं. त्यावर दुष्यंत म्हणतो कृष्णे अगं असं काय बोलायलास, जमल की मला बी आणि का नाही जमणार. म्हणलं ना म्या आमची कारभारीण हाडाची शेतकरी आहे, मग जर कारभारीण शेतकरी आहे तर आम्हाला बी जमल की. आमची कारभारीण म्हणते की ह्या मातीतनं खरं पिरेम उगवतं, मग ह्या मातीतनं जर खरं पिरेम उगवत असेल तर आम्ही जर ह्या मातीत पिरमाचं बी रोवलं तर आमचं बी पिरेम असं टरारून येईल की काय आणि आमच्या कारभारणीचा राग बी जाईल, बरोबर ना व. त्यावर मग मात्र आता कृष्णा दुष्यंतला काहीच उत्तर देत नाही. दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो कृष्णा अगं खरंच सॉरी, तू माझ्याशी बोलावं याचीच मी वाट बघतोय, प्लीज बोल ना माझ्याबरोबर. पण कृष्णा ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार अहो कशापायी उगाचच्या उगाच येळ वाया घालवायला, जावा की तुम्ही तुमची कामं करा आणि मला माझं काम करू द्या की. पण दुष्यंत हा तिचा ऐकत नाही. तो म्हणतो अगं कृष्णे आपण दोघंजणं एकत्र येऊ शकतो याची मला खात्री आहे. मी तुझा राग घालवणार आणि मी तुला माझं मत पटवूनसुद्धा देणार. मला माहिती आहे आज तू माझ्यावरती नाराज आहेस म्हणून हे असं बोलतेस, पण लवकरात लवकर एक दिवस मी तुझा राग घालवेन आणि बघ पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल, पुन्हा सगळं व्यवस्थित होईल कृष्णा. आता इकडे लगेचच कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्हासनी वाटायला नवं तसं आता काय बी होणार नाही आहे, का कळत नाही आहे तुम्हाला? अहो आता तुम्ही तुमच्या आयुष्यात जावा की, राहावा ना सुखानं आणि मला माझं आयुष्य जगू द्या शांतपणी सुखानं. तुम्हाला का उगाचच्या उगाच कळना झालं आहे? हां सोप्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही अवघड करायला आहे.
त्यावेळी दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा काही सोपं नाही आणि मी काही अवघड करत नाही, फक्त तू मला समजून घेत नाही आहेस. एकदा तू मला संधी तर दे बोलायची. पण कृष्णा म्हणते, आता समज संपलं आहे, कळलं नवं, तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाबरोबर मला काही बोलायचंच नाही. आणि कृष्णा पुन्हा कामाला लागते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा खरंच तू जेव्हा ही अशी वाक्य बोलतेस ना, तेव्हा मनाला खूप लागतं ग, खूप वाईट वाटतं. पण काहीही झालं ना तरी मी काही हार मानणार नाही आहे. मी तुला माझी बनवल्याशिवाय शांत बसणार नाही आहे. तू माझी आहेस कृष्णा, फक्त माझी. त्याबरोबर इकडे आता सावित्री ही त्या काळ्या तोंडाने पूजाच्या रूममध्ये आलेली असते. आता अचानक हे अशी काळतोंडी बघितल्यामुळे पूजा ओरडते, आ. त्याबरोबर सावित्री तिला काहीच उत्तर देत नाही. मग आता ती फक्त नजर खाली झुकवते. त्याबरोबर लगेचच पूजाच्या लक्षात येतं की ही काळतोंडी तर आपलीच आई आहे. मग लगेच पूजा तिला म्हणते, आई अगं काय आहे हे, काय अवतार करून घेतलायस तू हा सगळा, शी, काय केलंय काय हे सगळं आणि का केलंयस. त्याबरोबर मग लगेचच आता सावित्री सांगू लागते, हे समज म्या नाही केलं. त्यावर पूजा विचारते, मग कोणी केलं आहे आई हे सगळं. त्यावर सावित्री सांगते, बाळजाबाईंनी केलं हे समज माझ्या चेहऱ्याचं. त्यावर पूजा म्हणते, बाळजाबाईंनी का. त्याबरोबर मग सावित्री सांगते, मी त्यांची साडी पेनले, आपण सेम दिसू असं म्हणलं आणि त्यांना हे नाही पटलं म्हणून त्यांनी माझ्या तोंडाला काळं फासलं. त्यावर पूजा म्हणू लागते की आई तू काळजी करू नको, फक्त थोडे दिवसांची कसर उरली आता. एकदा का माझं आणि डीचं लग्न झालं ना की मग फक्त तू बघ फक्त मी या बाळजाबाईचा माज कसा उतरवते ते. नाही जर ह्या बाळजाबाईला तिची लायकी दाखवून दिली ना तर मी सुद्धा नावाची पूजा कोल्हापुरे नाही. बघत राहशील फक्त थोडे दिवस. ह्या बाळजाबाईने आपल्या केलेल्या एक अपमानाचा मी बरोबर हिशोब ठेवणार आहे. खरंच आई तू काहीच काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत हा सुद्धा कृष्णासारखंच काम करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यावेळी कोयती दुष्यंतच्या हाताला लागते आणि आई ग असं दुष्यंत ओरडतो. कृष्णा लगेच धावत येते आणि म्हणते, दुष्यंत सरकार बघू. आणि जी त्याचं बोट बघते, पटकन जाऊन माती घेऊन येते आणि त्याच्या बोटावर चेपते आणि म्हणत असते, समजलं ना व, जे काम आपल्याला झेपत नाही ते करायला गेलं की काय कसं जखमावतात ते, म्हणून नाही करू असं. त्यावेळी मग दुष्यंत कृष्णाला म्हणतो, मग तू पण तर माझ्याशिवाय राहायला जमत नसताना राहतेस ना, मग तुला तरी कुठे जमतंय, तू तरी का उगाच स्वतःला त्रास करून घेतेस कृष्णा. त्यावेळी कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, कोण बोललं तुम्हासनी की मला तुमच्याशिवाय राहायला जमत नाही आहे म्हणून, कोण बोललं. त्यावर दुष्यंत म्हणतो, ठेव माझ्या डोक्यावर हात आणि घे शपथ. त्यावेळी कृष्णा दुष्यंतच्या डोक्यावरती हात ठेवत नसते. दुष्यंत स्वतःहूनच तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतो आणि म्हणतो, घे की शपथ. मग कृष्णा आता दुष्यंतचा हात स्वतःच्या डोक्यावरून काढून घेते आणि म्हणत असते, सोडा हात माझा. आणि हे बघा, हे नातं खोटं होतं, ह्या नात्यात असलेलं समज खोटं होतं. मग उगाचच्या उगाच शपथ कशापायी खरीखुरी घेऊ. तुम्ही शपथ जरी घातली का नाही तरी बी तुम्हासनी खरं उत्तर घावणार नाही आहे माझ्याकडनं, समजलं नवं. उगाचच्या उगाच मला प्रश्न विचारू नका आणि तुम्ही जावा आता घरला. झालं तेवढं पुरे झालं, आता उगाच अनेक त्रास होईल, त्यापेक्षा निघा. त्याबरोबर मग दुष्यंत हा आता गप्प बसतो. तर कृष्णा ही लगेचच पुन्हा एकदा कामानं लागायला जात असते. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू कितीही काहीही बोललीस ना तरी मला खरं माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्यावर मग कृष्णा म्हणते, मग पूजीचं काय सांगा ना, तिच्यावर तुमचं प्रेम आधी होतं ना, मग तिला का सोडली, का तिच्या बाबतीत बी कुठला तरी गैरसमज झाला. बोला की काय झालं पूजीच्या बाबतीत, पूजीला कशापायी सोडून दिली तुम्ही. त्याबरोबर मग आता दुष्यंतला पूजाचा भूतकाळ आठवतो. पूजा कशी त्या रहेजाबरोबर राहिली होती, पूजाला आणि रहेजाला कसं त्याने एकत्र पाहिलं होतं ते सगळंच. पण आता ते सगळं कृष्णाला तर सांगू शकत नसतो दुष्यंत. तर कृष्णा म्हणते, बोला की पूजीला तुम्ही कशापायी सोडली, तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये असं काय झालं हां, की तिच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये बी कसला तरी गैरसमज झाला. दुष्यंत सरकार हे बघा, तुम्हासनी वाटायला आहे की नाही हे समजत तेवढं सोपं नाही आहे. उगाचच्या उगाच तुम्ही आता मला किती बी समजवलं ना तरी काही बी फळ मिळणार नाही आहे, त्यापेक्षा राहू द्या आता.
दुष्यंतला सतत पूजाला त्याने कुठल्या अवस्थेत बघितलं होतं तेच आता आठवत असतं. कृष्णा त्याला विचारत असते, सांगा की, आहे का माझ्या प्रश्नाचं उत्तर, बोला ना. पण दुष्यंत मात्र आता निरुत्तर होतो. तो काहीच उत्तर देत नसतो. कृष्णा ही बोला ना दुष्यंत सरकार असं म्हणत असते, पण दुष्यंत काहीच बोलत नाही. शेवटी कृष्णाच दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, आता पुन्यांदा तुम्हाला वाटायलं आहे तसं काय बिघडणार नाही. आता तुम्ही आणि पूजा तुम्हासनीच एकत्र राहायचं आहे. त्यानंतर इकडे आता बाळजाबाई ह्यांना जयकांत व्हिडिओ कॉल करतो आणि दुष्यंत कृष्णासाठी काय काय करतो ते दाखवत असतो. हे सगळं बघून तर बाळजाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते. तर हे सगळं बघून आढळरावांना मात्र छान वाटत असतं. तर इकडे कृष्णा आता इथं बुजगावण्याच्या खाली बसलेली असते आणि ती आता म्हणत असते, अरे साहेबराव, म्हणजे दुष्यंत सरकारांचं काय चाललं आहे, मला काही कळणंच झालं आहे बाबा, हे असं कोणी वागतं होय. तर दुष्यंत हा मागून म्हणत असतो, अगं मग त्यांचं ऐकून घे, त्यांना एक संधी तर दे. तर आता कृष्णा हे ऐकते आणि तिला कळतं की नक्की दुष्यंत सरकारच आहे त्याच्या मागे. मग कृष्णा अलगद उठते आणि तिकडनं दुष्यंतच्या मागे येऊन उभी राहते. त्याबरोबर कृष्णा कुठं गेली या विचाराने दुष्यंत पुढे येतो आणि मग कृष्णासुद्धा त्याच्या मागे पुढे येते. दुष्यंत मागे वळतो आणि कृष्णाला बघतो आणि बघतच राहतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.